पालम तालुक्यातील वाडी खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्यत्व रद्द केल्याने बँकेची निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागले। परंतु कायदेशीर लढाईमध्ये विजय मिळाल्यानंतर आता गणेश रोकडे यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचे जाहीर केले आहे। या संदर्भामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपनिबंधक कार्यालयाच्या विरोधात आपण कोर्टामध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे। गणेश रोकडे हे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक लढवू इच्छित होते, परंतु उपनिबंधक कार्यालयाने त्यांचे सदस्यत्व पद रद्द केल्याने त्यांना निवडणूक लढवता आले नाही। त्यानंतर झालेल्या कायदेशीर लढाईमध्ये निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे आणि त्यामुळे आता त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे। प्रतिनिधी शिवाजी शिंदे, DLP न्यूज, पालम। सामने हो द्या या पद्धतीने आता इथून पुढं काय होईल ना। अपील केल्यानंतर दादा दुसरी निवडणूक लागू शकते। आम्ही आता करणार आहे, मी सांगणार आहे कोर्टाला माझ्या अन्याय झाला, मी आता पात्र आहे निवडणूक लढण्याच्या पात्र आहे। मी अपात्र होतो तेव्हा तुम्ही विरोध घोषित केलं, आता पात्र आहे, हो द्यायला नाही आता आमने सामने कोर्टाला सांगणार आहे मी। मग बघू दूध का दूध पाणी का पाणी, आमने सामने लढाई आहे। आमने सामने लढाईमध्ये आतापर्यंत 77 पासून आमने सामने लढाया केल्या। त्यांच्या सुद्धा फॅमिलीला 5 वेळेस त्यांच्या फॅमिली बरोबर झालेली माझी लढाई, 5वी वेळेस माझा विजय झालेला आहे। आता इथून पुढे हो द्या, खरी लढाई खेळायची असली तर आमने सामने होऊ द्या। आता बघू, जिल्हा परिषदला तसंच झालं, कठीण परिस्थितीमध्ये एवढा संघर्ष असताना सुद्धा एवढे लोक विरोध कोण विरोध करायचे तुम्हाला माहित आहे। एवढा विरोध करत असताना सुद्धा मी लढाई जिंकली। जिल्हा परिषदला दादा आम्ही सोबत होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिले। हो ना, आणि तरी मला अपात्र केलं तेव्हा तुम्ही करून घेतलं सगळे हे। आता पात्र झालो, खरी लढाई खेळायची असेल तर त्या होऊ द्या, याला राजीनामा देऊ द्या ना, होऊ द्या म्हणजे पटांगणामध्ये। दूध का दूध पाणी का पाणी, कोण येते ते बघू मला। काय या पद्धतीचा असा लढीचा डाव सोड हे सगळं षडयंत्र केलेलं आहे, त्या पद्धतीचं माझ्यावर अन्याय झालेला आहे। आणि या जनतेच्या माध्यमातून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या पद्धतीनं आपल्याला काय इथून पुढं सुद्धा आपल्याला या ठिकाणी राजकारण करायचे, कोणत्या निवडणुका असू द्या, त्या पद्धतीनं आपण जनतेच्या भरोश्यावर, जनतेच्या जीवावर, हे आपलं सर्वसामान्याच्या जीवावर हे आम्ही आतापर्यंत जे राजकारण करीत आलेलो आहे त्या पद्धतीने इथून सुद्धा पुढं करू आपण। त्या पद्धतीनं आता हे माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याला ते आता पात्र झालो। आता या पुढील लढाई कशी लढवायची काय नाही ह्या पद्धतीनं बघू आपण। आणि या ठिकाणी सर्व पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो।